नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. ओके, दिस इज आवर लेक्चर नंबर 13 and we are discussing the previous year questions from the chapter wave optics. ठीक आहे, दोन्ही क्वेश्चन्स जो काही वेव फ्रंट जो काही कॉन्सेप्ट आहे, ओके, हायजीन्स प्रिन्सिपल वगैरे, ओके, डिफरंट काय म्हणू शकतो आपण शेप्सचे, ओके, प्लेन वेव फ्रंट, सिलेंड्रिकल, ओके, त्याच्यानंतर स्पेरिकल या प्रकारचे जे काही हायजीन्स प्रिन्सिपलनुसार जे काही वेव फ्रंट्स राहतात, ठीक आहे, वेव्सचेच, ओके, फक्त त्यांना एक जॉमेट्रिकल आयडिया डिफाइन केली आहे त्यांना. तर तो जो काही वेव फ्रंट आहे, ओके, त्याची जी काही डेन्सर आणि रेडियनमध्ये जी काही विड्थ राहते या फॉर्म्युल्यावर दोन्ही क्वेश्चन्स, ओके, द फर्स्ट वन इज फ्रॉम द महाराष्ट्र सिटी 2000, ओके, म्हणजे 2020 आणि द सेकंड वन इज फ्रॉम द 2023, ओके. दोन्ही क्वेश्चन सेम कॉन्सेप्टवर डिपेंड आहे, फक्त त्याच्यातली जे काही क्वेश्चन मांडण्याची पद्धत याच्यावर तो सोल्युशन डिफरंट होतो, ओके, परंतु फॉर्म्युला सेमच आहे, काही अडचण नाही. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण वी विल मूव टू द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट सोल्युशन. बघा, अतिशय सिंपल फॉर्म्युला आहे. बघा, a plane wavefront is incident on a water surface, okay, at an angle of incidence 60 degree, then it gets refracted at a 45 degree. The ratio of the width of the incident to the refracted wavefront will be. ठीक, बघा, अतिशय सिंपल. ओके, समजा हा जो काही आहे, हा जो काही आहे याला आपण समजा वॉटर सरफेस कन्सिडर केलं. ओके ओके, वॉटर सरफेस. ठीक आहे, हा जो काही खालचा पोर्शन आहे वॉटर सरफेस आहे समजा. ठीक आहे, समजा तो जो काही वेव्ह फ्रंट आहे, जो काही प्लेन वेव्ह फ्रंट राहतो, तो प्लेन वेव्ह फ्रंटचा या फॉर्मॅटमध्ये राहतो. ठीक आहे, प्लेन वेव्ह फ्रंट या जॉमेट्रिकल शेपचा राहतो. समजा तो जो काही वेव्ह आहे तो इन्सिडेंट झाला, ओके, त्याच्यानंतर काय झालं, रिफ्रॅक्ट झाला. ठीक आहे, मग तो ज्या अँगलला इन्सिडेंट झाला आणि या अँगलला काय झालं, रिफ्रॅक्ट. तर अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे म्हणते, 60 डिग्री, अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड किती आहे, 45 डिग्री. ठीक आहे, ओके. आता त्यांनी आपल्याला विचारला विड्थचा रेशो, ओके, विड्थ ऑफ द इन्सिडंट टू रिफ्रॅक्टेड. ठीक आहे, विड्थ ऑफ द इन्सिडंट टू द विड्थ ऑफ द रिफ्रॅक्टेड. ठीक आहे, आपल्याला ही गोष्ट विचारली. ठीक आहे, परंतु एक छोटासा कॉन्सेप्ट लक्षात घ्या, जो काय अँगल आता मीडियम चेंज झाले ना, ओके, हा रेअरर मीडियम होता, हा खालचा कोणता मीडियम झाला, डेन्सर. ठीक आहे, जेव्हा तो मीडियम चेंज करत असतो ना, ओके, बघा तो इथनं आला समजा आणि इकडे काय झालं, रिफ्रॅक्ट. तर जेव्हा तो रिफ्रॅक्ट झाला ना, तर जो काय अँगल आहे तो नाही का नॉर्मल कडे, हा झाला नॉर्मल, याकडे काय होतं बेटा, म्हणजे टिल्ट होतो, नॉर्मल कडे काय होतं, टिल्ट. म्हणून तुम्ही बघू शकता इन्सिडेंट अँगल किती आहे, 60, रिफ्रॅक्टेड अँगल किती आहे, 45. म्हणजे रिफ्रॅक्टेड अँगल इथे लक्षात, हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स, हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड. तो मीडियम चेंज करत असताना हा जो काय अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड राहतो तो नॉर्मल कडे शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतो, म्हणून 60 चा किती झाला, 45, म्हणजे रिफ्रॅक्टेड अँगल कमी आहे. ओके, मग याचा अर्थ सरळ आहे, इन्सिडेंटचं विड्थ कसं आहे, जास्त ऍज कम्पेअर टू रिफ्रॅक्टेड. या लक्षात बघा. चला, देअरफॉर बघा, आता याचा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ इन्सिडेंट, ठीक आहे, डिवाइडेड बाय विड्थ ऑफ रिफ्रॅक्शनचा आहे कॉस ऑफ रिफ्रॅक्ट. ठीक आहे, देअरफॉर कॉस ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट 60 डिग्री, कॉस ऑफ रिफ्रॅक्टर किती आहे, 45 डिग्री. आता फॉर्म्युलाच टाका, कॉस 60 किती येते, 1/2, 1/45 1/√2. ठीक आहे, देअरफॉर 1/2 इंटू √2 डिवाइडेड बाय 1. ठीक आहे, देअरफॉर बघा √2 या 2 ला लिहू शकतो मी, √2 लिहू शकतो, 1/√2 घ्यायचं म्हणजे 1/√2. दिस इज द रेशो ऑफ width of incident to the width of refracted, 1/√2. Therefore the option number second one is the correct one, and the question is from the Maharashtra City 2020. इथे लक्षात, असा हा सोपा क्वेश्चन होता, म्हणजे याच्यात खूप काही मोठी घटना नव्हती. इथे लक्षात बघा, हा जो काही 60चा अँगल आहे मोठाच आहे, हा झाला 45चा, म्हणजे विड्थ कोणाची जास्त राहते, इन्सिडेंटची. इथे लक्षात, विड्थ कोणाची जास्त होती, इन्सिडेंटची. का बरं, कारण की तो जेव्हा मीडियम चेंज करतो त्याचा जो काय अँगल आहे तो छोटा होतो. ठीक आहे, जसं कॉस 60 1/2 आहे, हा किती 1/√2, 1/2 मोठा आहे. ओके, बघा, अशा पद्धतीने तुम्ही हा म्हणजे काय म्हणू शकतो, ही गोष्ट पॉज करून नोट डाऊन करा, जेणेकरून आपण सेकंड न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो.
बघा तुम्ही पॉज करून नोट डाऊन करू शकता. आपण वी विल मूव टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. याच याच्यावर तो ठीक आहे. Numerical number second. Okay, we will discuss the solution for the numerical number second. So question is from the Maharashtra City 2023. When an obliquely, when an obliquely incident plane wavefront is refracted from optically denser medium to optically rarer medium, ठीक है क्या है? The ratio of the width of the refracted wavefront to the incident of the to the width of the incident wavefront is, बघा, ratio of the width of the refracted to the ratio of width of the incident is width of the refracted to the width of the incident. ठीक आहे. आता बघा जो काही वेवफ्रंट आहे तो कुठून कुठे चालला, डेन्सर मीडियम टू ऑप्टिक. ठीक आहे. हा झाला डेन्सर मीडियम, हा झाला रेअर मीडियम. ठीक आहे. सेम कहाणी तेच. ठीक आहे. हा झाला इन्सिडेंट, हा झाला रिफ्रॅक्टेड. ठीक आहे. अँगल ऑफ इन्सिडेंट इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड किंवा अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड इज लेस दॅन. त्याच्यामुळे हा अँगल कसा राहतो, छोटा राहतो. त्याच्यामुळे याची जी काही व्हॅल्यू येणार आहे ती कशी येणार आहे, कमी येणार आहे. ठीक आहे. याच्या अगोदर या केसमध्ये उलट होतं. ठीक आहे. आपल्याला जो काही विड्थ होता तो याचा रेसिप्रोकल पाहिजे होता. विड्थ ऑफ इन्सिडेंट टू द विड्थ ऑफ द रिफ्रॅक्टेड होतं. याच्या एक्झॅक्ट उलट आहे. जो काही पहिला क्वेश्चन त्याचा एक्झॅक्ट उलट आहे. ठीक आहे. बघा आता जे काही रिफ्रॅक्टेडचा समजा आपण इथं अँगल समजा आपण 45 डिग्री पकडला आणि इन्सिडेंटचा किती पकडला, 60 पकडला. ठीक आहे. म्हणजे जे काही व्हॅल्यू येणार आहे बघा, याचा तो फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, कॉस ऑफ आर डब्ल्यू आय कॉस ऑफ आय. ठीक आहे. हा किती आहे, 1/√2. आर किती घेतला, 45 आपण. हा किती घेतला, 1/2. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू याच्यापेक्षा कशी झाली, लहान झाली. ठीक आहे. 1/√2. √2 ची व्हॅल्यू येते जवळजवळ 1.412 अशी काहीतरी. ठीक आहे. म्हणजे 1/√2 इज लेस दॅन 1/2. म्हणजे वरची व्हॅल्यू कशी आहे, कमी आहे समजा. येतात लक्षात. त्याच्यामुळे जो काही इथं रेशो येणार तो लेस दॅन 1च येणार. येतात लक्षात. समजा जसं हे फॉर एक्झाम्पल घेतलं मी. फॉर एक्झाम्पल समजा वरची व्हॅल्यू 1 आणि खालची व्हॅल्यू 2 आली. किती आलं, 0.5 विच इज लेस दॅन 1. ठीक आहे. कोणते एक्झाम्पल्स घेऊ शकतो ना आपण. समजा वरची व्हॅल्यू 3 आहे, खालची व्हॅल्यू समजा 7 आहे. जो काही येईल 0 पॉईंट असेल समथिंग काय 0.7 विच इज लेस दॅन 1. कारण की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वर असल्यामुळे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन नेहमी कसा येतो, कमी येतो. कारण की तो मीडियम चेंज करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मीडियम चेंज करत असताना जो काही अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बनतो तो टुवर्ड्स नॉर्मल शिफ्ट होतो. त्याच्यामुळे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कमी येतो ऍज कम्पेअर टू अँगल ऑफ इन्सिडन्स. लेस दॅन व्हॅल्यू कोणती येणार, लेस दॅन. आपल्याला परफेक्ट अँगल इथे दिलेलं नाही. जसं पहिल्याच्या क्लिअर होतं काय या प्रकारचा अँगल, इथं काही क्लिअर नाही. ओके. परंतु आपण फॉर एक्झाम्पल जो काय आपल्याला एवढं माहित आहे की आर नेहमी याच्यापेक्षा कसा राहणार, लहान. म्हणून आपण R45 घेतला आणि इन्सिडेंट किती घेतला, 60 फॉर एक्झाम्पल साठी घेतला. ठीक. लेस दॅन 1 म्हणजे जो काही रेशो आहे तो कसा राहणार, लेस दॅन 1. बघा इथं ग्रेटर दॅन 1 इक्वल्स टू 1 इक्वल्स टू 2 आहे. परंतु आपल्या व्हॅल्यू काय आहे, लेस दॅन 1. द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र सिटी 2023. दोन्ही क्वेश्चन सेम कॉन्सेप्टवर डिपेंड्स होते. ठीक आहे. त्यात खूप काही मोठी अडचण यायला नाही. एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे. कॉन्सेप्ट पण सिम्पल आहे. मी एकच सांगितलं, मीडियम चेंज करत असताना जो काही अँगल ऑफ रिफ्रॅक्शन राहतो तो नॉर्मलकडे शिफ्ट होतो. हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा कसा राहतो, नेहमी कमी आहे अँगल ऑफ इन्सिडेंट पेक्षा. दॅट्स इट. क्लिअर. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.